आज गणेश चतुर्थी भक्तांच्या आनंदाला पारावार राहत नाही. प्रत्यक्ष लाडका गजानन घरोघरी आलाय. त्या श्रीची ही मूर्ती घरोघरी विराजमान होते आणि तिची प्राणप्रतिष्ठा पूजा होते. अथ सिद्धिविनायक गणपती पूजा प्रारंभा. पार्थिव गणपतीच्या पूजेचा शास्त्रार्थ. भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी माध्यान्ह समयी गणपती पूजा करावी. प्रातःकाळी म्हणजे सकाळी अंगाला तिल लावून गरम पाण्याने स्नान करावे. बहुतेक वेळी गणपतीच्या पूजनाला तृतीयायुक्त चतुर्थी घ्यावी. कदापि चतुर्थी पण चालेल. कपाळाला कुंकवाचा टिळा लावावा आणि 2 वेळेला आचमन करावं. ओम यशस्करं बलवंतं प्रभुत्वन्तमेव राजाधिपतिर्बभूवा संकीर्णनागा शुभपतिर्नराणां सुमंगल्यं सततं दीर्घमायुः. द्विराचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. पुनः ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. चौथ्यांदा हातावरून पाणी खाली सोडावं. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. प्राणायाम करावा. प्रणवस्य परब्रह्म ऋषेः परमात्मा देवता दैवी गायत्री छन्दः प्राणायामे विधियोगः. ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसोमृतम् ब्रह्मभूर्भुवस्वरोम. आपल्या कुलदेवतेचा विडा ठेवावा. त्याच्यावरती पळीभर पाणी घालायचं. कुलदेवतेचं स्मरण करायचं आणि मोठ्या माणसानं गणपतीला नमस्कार करायचा. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिस्तेजसादनम्. इष्टकुल आराध्य देवताभ्यो नमः. एतत् पूगीफलताम्बूलं समर्पयामि, सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि, नमस्करोमि. वृद्धान् ब्राह्मणान् नमस्कृत्य ओम यावतीर्वै देवतास्ताः सर्वा वेदविदे ब्राह्मणे वसन्ति तस्मात् ब्राह्मणेभ्यो वेदविद्भ्यो दिवे दिवे नमस्कुर्यान्ना. श्लीलंकीर्तये देतायव देवता प्रीणादे. उत्तरे कर्मण्य विघ्नमस्तु दीर्घायुष्यमस्तु. हातामध्ये अक्षता घेऊन गणपतीचं स्मरण करून हात जोडून बसा. हरिः ओम वरदमूर्ते श्रीमन्महागणाधिपतये नमः. गुरुभ्यो नमः. लक्ष्मीनारायणाभ्यां नमः. उमामहेश्वराभ्यां नमः. शची बुलंदराभ्यां नमः. मातापितृभ्यां नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमः. अभिघ्नमस्तु. सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुगणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशैतादीनामामनीय पठेत् शिरुणयादि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमेधा संग्रामे सङ्कटे जैव विघ्नस्तस्य निजायते शुक्लां वरदरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम्. येषां हृदयतो भगवान् मङ्गलायतनं हरिः तदेव लग्नं सुदिनन्ददेव तारावदं चन्द्रवदन्तदेव विद्यावदन्दैव वदन्तदेव लक्ष्मीपते तेङ्घ्रिगोंसुनामि लाभस्तेषां जयतेषां कुलतेषां पराजयाः येषामिन्देवरेषां वरदेतो जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजयतो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरः तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेषु आरब्धकार्येषु त्रिभुवनेश्वराः देवा तुषन्ति न सत्यं ब्रह्मेशां जनार्दनाः. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञा प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगचतुष्के कलियुगे कलिप्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे दक्षिणापदे रामक्षेत्रे बुद्धावतारे दण्डकारण्ये देशे शालिवाहनजगे अस्मिन् वर्तमाने अमुक नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे तृतीयायुक्त चतुर्थ्यान्तिथौ अद्य वासरः. वासरस्तु अमुकवासरे अमुकदिवस नक्षत्रे अमुकस्थिते वर्तमाने चन्द्रे अमुकस्थिते श्रीसूर्ये अमुकस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानस्थितेषु सत्सु शुभनाम योग शुभकर्ण एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. आता मी तुम्हाला संकल्प सांगतो तो तुम्ही पुढे म्हणायचा.
मम मम आत्मनः आत्मनः श्रुतिस्मृति श्रुतिस्मृति पुराणोक्त पुराणोक्त फल फल प्राप्त्यर्थम प्राप्त्यर्थम पार्थिव पार्थिव सिद्धिविनायक सिद्धिविनायक महागणपति महागणपति देवता देवता प्रीत्यर्थम प्रीत्यर्थम अस्माकं अस्माकं सकल सकल कुटुंबानां कुटुंबानां सपरि सपरि वाराणां वाराणां द्विपद द्विपद चतुष्पद चतुष्पद सहितानां सहितानां क्षेम क्षेम स्थैर्य स्थैर्य आयुः आयुः आरोग्य आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम अभिवृद्ध्यर्थम समस्त समस्त मंगल मंगल अवाप्त्यर्थम अवाप्यर्थम समस्त समस्त अभ्युदय अभ्युदय अर्थंच अर्थंच सर्वारिष्ट सर्वारिष्ट कामना कामना सिद्ध्यर्थम सिद्ध्यर्थम प्रतिवार्षिक प्रतिवार्षिक विहितम विहितम पार्थिव पार्थिव सिद्धिविनायक सिद्धिविनायक महागणपति महागणपति देवता देवता प्रीत्यर्थम प्रीत्यर्थम प्राण प्रतिष्ठापन प्राण प्रतिष्ठापन पूर्वक पूर्वक यथाज्ञानेन यथा ज्ञानेन यथामीलित यथामीलित उपचार उपचार द्रव्यैः द्रव्यैः पुरुषसूक्त पुरुषसूक्त मंत्रैः मंत्रैः ध्यानावाहनादि ध्यानावाहनादि षोडशोपचार षोडशोपचार पूजन पूजन महंकरिष्ये महं करिष्ये. डाव्या हातात फळे भरून घ्या आणि उजव्या हातावरून अक्षतेसह तामनामध्ये पाणी सोडा. आदो निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती स्मरणम षडंगन्यासम कलशशंघंटा दीपपूजनं च करिष्ये. पुन्हा एकदा उदक सोडा आणि हात जोडून गणपतीचं स्मरण करा. गणानान्त्वा शोनको कृत्मदो गणपती जगती गणपती स्मरणे विधी योगः. ओम गणानान्त्वा गणपतिमुपामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सेदसादनम्. ओम भूर्भुवः स्वः महागणाधिपतये नमो नमः. निर्विघ्नं कुरु. असा छातीला हात लावा. ओम गम हृदयाय नमः. ओम गम शिरसे स्वाहा. ओम गम शिखाय वषट. ओम गम कवचाय हुम. ओम गम नेत्रत्रयाय वषट. ओम गम अस्त्राय फट. इथे दिग्बंधाः. तांब्यावरती उजवा धरायचा उपडा आणि त्याला गंधाक्षत फुल लावून नमस्कार करायचा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. कलशस्थवरुणाय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. धेनुमुद्रां प्रदर्श. शंखघंटेला गंधफूल लावून नमस्कार करा. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात्. शंखदेवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि. शंखमुद्रां प्रदर्श. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षताम्. कुर्वे घंटार्वं तत्र देवताह्वानलक्षणं घंटादिव्यै नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. घंटामुद्रां प्रदर्श. घंटानादं कुर्यात्. आता एक फूल घ्या. गंधात हळदी कुंकवात बुडवा. अक्षतेमध्ये बुडवा आणि दिव्याला वाहा. भूदीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभरव्यः. आरोग्यं देहि पुत्रांश सर्वांश प्रयच्छमे दीपदेवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. नमस्करोमि. आता हे तांब्यातलं पाणी पूजा केलेलं पूजेच्या साहित्यार्थी आपल्या अंगावरती दुर्वेने किंवा फुलांनी शिंपडा. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः. कलशपूजा द्रव्याणि संप्रोक्ष आत्मानं च प्रोक्षेत. प्राणप्रतिष्ठां कुर्यात. देवाच्या हृदयाला मधली दोन बोटं हात लावा. हृदयाला अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरार्ष आरोग्य सामाधर्माण छंदांसी परा प्राणशत्रिला आम बीजम ह्रीं शक्ति क्रौं कीलकम अस्यां मृण्मय सिद्धिविनायक मूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. ओम आम ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं आह. क्रौं ह्रीं आं सः सोहम् अस्यां सिद्धिविनायकमूर्तौ प्राणाय प्राणाः. ओम आं ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं सं हं लं क्षं आह. क्रौं ह्रीं आं सः सोहम् अस्यां सिद्धिविनायकमूर्तौ जीवय स्थितः. ओम आं ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं आह. क्रौं ह्रीं आं सः सोहम् अस्यां सिद्धिविनायकमूर्तौ सर्वेन्द्रियाणि वाङ् मनस्त्वच्चक्षुश्रोत्र जिह्वा घ्राण पाक पाणिपाद पायूपस्थनिहे वागत्य सुखं चरन् तिष्ठन्तु स्वाहा. ही दुर्व घ्या. तुपामध्ये बुडवून दोन्ही डोळ्याला उजव्या आणि डाव्या दोन्ही डोळ्यांना तूप लावायचं आहे. तूप लावलेलं आहे. हो. ओम तच्चक्षुर्देव हि तं शुक्रमुच्चरत. पश्येम शरदशतं जीवेम शरदशतम्. ओम असुनीते पुनरस्मासु चक्षु पुनः प्राणमिह नो देहि भोगम्. जो पश्येम सूर्यमुच्चरन्तमनुमते मृळयान स्वस्ति. ओम चत्वारि वाक् परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणा ये मनीषिणाः गुहा त्रीणि तानि गयन्ति तुरीयं वाचो मनुष्या वदन्ति. दुर्वा खाली ठेवायचं.
एक पळीभर पाणी तामनामध्ये सोडायचं आणि 15 वेळेला ओम म्हणायचं. गर्भाधानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थम 15 प्रणवावृत्ती करेशे. ओम 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 ओम. आता हात जोडायचे. रक्तांबोधे सपोतोल्लस तरुण सरोजाधिरूढा कराब्जे पाशंगो दंडमिक्षु भव गुणमदप्यंकुशं पंचबाणान् बिभ्राणासृक् कपालं त्रिनयन लसिता पीन वृक्षोर्हाटा देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरे प्राणशक्ति परानः. सिद्धिविनायक महागणपतये नमः. गंधक्षतफूलवाह विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. सिद्धिविनायक महागणपतये नमः. अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. हळद कुंकुवः सिद्धिभ्यां नमः. हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. एक तांबडं फुलवः. सिद्धिविनायक महागणपतये नमः. पूजार्थे रक्तपुष्पं समर्पयामि. सिद्धिविनायक महागणपतये नमः. तानामध्ये पाणी सोडायचं 2 वेळेला. धूपं समर्पयामि. दीपं समर्पयामि. सिद्धिविनायक महागणपतये नमः. नैवेद्य दाखवायचा. नैवेद्यार्थे पयशर्करा नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा मानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. मध्ये पानीयं समर्पयामि. ओम ब्रह्मणे स्वाहा. उत्तरापूर्णं समर्पयामि. 3 वेळेला तामनात पाणी सोडा. हस्त प्रक्षालनं समर्पयामि. मुख प्रक्षालनं समर्पयामि. एक फूल घ्या, गंधात बुडवा आणि गणपतीच्या पायापाशी वहा. महागणपतये नमः. करोत वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. एका विड्याआधी पाणी घालायचं. विडा दक्षिणा सुपारी ठेवायची. महागणपतये नमः. मुखवासार्थे बुगीबल तांबूलं समर्पयामि. सुवर्णपुष्प दक्षिणां समर्पयामि. फलं समर्पयामि. नमस्करोमि. अनया पूजा सिद्धिविनायक महागणपती प्रियताम. ही प्राणप्रतिष्ठापना पूर्ण करून आपण आता षोडशोपचार पूजेला प्रारंभ करत आहोत. तेव्हा हातामध्ये अक्षता घेऊन गणपतीचं ध्यान करा. एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशांकुशधरं देवं ध्यायेत्. सिद्धिविनायकं सिद्धिविनायक महागणपतये नमः ध्यायामि. 2 दाणे गणपतीवरती अक्षता व्हा. द्रोण खाली ठेवा. अक्षता उचलून घ्या. ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सभूमी शतोर्ध्वात्य तिष्ठतिशांगुदं पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. पुन्हा एकदा अक्षता व्हा. ओम पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यमुतामृतत्व शेषान्वयतन्नेनाद्रोहति. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. आसनस्थाने अक्षतान् समर्पयामि. दुर्वेनी गणपतीवरती थोडं पाणी शिंपडा. ओम एतावानस्य महिमातो जायांश पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्य अमृतं देवी. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. पळीत पाणी आहे ना, त्याच्यामध्ये गंधक्षत फूल घाला. त्याला अर्घ्य म्हणतात. आणि दुर्व काम झालं की ताटात ठेवायची, आत टाकायची नाही. ओम त्रिपादूर्ध उदयित पुरुष पादोसेह भवतुनाः ततो विश्वं ग्राम साक्षनादने अभि. सिद्धिविनायक फुलांनी शिंपडा. पळीने पाणी घालू नका. सिद्धिविनायक महागणपतये नमः. स्तयोः अर्घ्यं समर्पयामि. पळीतलं पाणी टाकून द्या. चांगलं पाणी घ्या आणि 3 वेळेला शिंपडा. फुलांनी. हा. ओम तर दुर्वेनी घ्या म्हणजे पाणी माफक ह्याच्यात जातं. ओम तस्मात् विराट जायते विराजो अधिपुरुषः सजातो अत्यर्थ पश्चात् भूमिमुतो पुरः. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. आचमनीयं समर्पयामि. पुन्हा 2दा शिंपडा. ओम यत् पुरुषेण हविषा देवा यज्ञमदन्वता वसन्तो स्यासीदाज्यं ग्रीष्मैद्म शरद्भिः. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. स्तयोः आचमनीयं समर्पयामि. स्नानं समर्पयामि. स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. पंचामृतैः स्नपयिष्ये. पहिल्यांदा दूध शिंपडा. ओम बारीक फुलाने किंवा दुर्वेने. ओम आप्याय सदमे तुझे विश्वद सोमवृष्टं भवाभाजसंगते. नंतर दुसऱ्या दुर्वेने पाणी शिंपडा. सिद्धिविनायक महागणपतये नमः. पयस्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. नंतर दही. ओम दधिक रावणो गार्षण ज्येष्ठो रश्वसेवाजिनाः सुरभिनो मुखाग्र प्रणाजुंशितारिषत. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. दधिस्नानं समर्पयामि. दधिस्नानान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि. चांगलं पाणी. शुद्धोदक स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. नंतर गणपतीच्या पायाला दुर्वेनी तूप लावा. ओम घृतं मे मिक्षय घृतमसयो निर्घृते श्रुतो घृतं वत्सधामा अनुष्वधमा वोहमादयस्व स्वाहा. घृतं वृषभवक्ष हव्यं. सिद्धिविनायक महागणपतये नमः. घृतस्नानं समर्पयामि. चांगलं पाणी शिंपडा. घृतस्नानान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. नंतर मध लावा दुर्वेनी. ओम मधुवातार्दायते मधुक्षरन्ति सिन्धवः माध्वीर्न सन्तोषोधीः. मधुनक्तमुतोषसो मधुमत्पार्थिवमृजाः मधुत्यौलसुनपिता मधुमान्नो वनस्पतिर्मधुमाम् अस्तु सूर्याः. माध्वीर्गावो भवन्तु नः.
पार्थिव सिद्धिविनायक महागणपते नमः मधुस्नानं समर्पयामि चांगलं पाणी शिंपडा मधुस्नानांते शुद्धोदक स्नानं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि साखर ओम स्वादोपवस्वदिव्याजन्मने स्वादुलिंद्राय सुहवीतु नामने स्वादुर्मित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमामदाभ्यः सिद्धिविनायक महागणपतये नमः शर्करा स्नानं समर्पयामि शर्करा स्नानांते चांगलं पाणी शुद्धोदक स्नानं समर्पयामि अंते आचमनीयं समर्पयामि आता पळीमध्ये पाणी घेऊन त्याच्यात गंध कालवा आणि ते गंधाचं पाणी शिंपडा ओम गंधद्वारांधुराधरजान नित्यपुष्टांगरेषणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहो भवये श्रियम् सिद्धिविनायक महागणपतये नमः सिद्धिविनायक महागणपतये नमः षष्ठं गंधोदक स्नानं समर्पयामि षष्ठं गंधोदक स्नानांते शुद्धोदक स्नानं समर्पयामि गंध लावायचं सिद्धिविनायक महागणपतये नमः पायापाशी शक्यतो लावा विलेपनार्थे चंदनं समर्पयामि सिद्धिविनायक महागणपतये नमः अक्षता पळी भांड्यामध्ये ठेवायची अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि हळद कुंकू व्हायचं हृदयसिद्धेभ्यां नमः हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः एक फूल व्हायचं पूजार्थे कालोद्भव पुष्पं समर्पयामि पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः तामनामध्ये 2 वेळेला उदक सोडा धूपम समर्पयामि पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः दीपम समर्पयामि इथे चौकोनी मंडल करा त्याच्यावरती पंचामृताचा नैवेद्य ठेवा आणि त्या नैवेद्याच्या भोवती 2 वेळेला पाणी फिरवा पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः नैवेद्यार्थे शेष पंचामृत नैवेद्यं समर्पयामि सत्यं त्वरतेन परिषञ्चामि ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा 3 वेळेला तामनात पाणी सोडा उजव्या हातावरून उत्तरापूर्णं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः एका विड्यावरती पाणी घाला मुखवासार्थे भूगीफल तांबूलं समर्पयामि सुवर्णपुष्प दक्षिणां समर्पयामि खर्जुरी वातांबूफलं समर्पयामि बहुबीजफलं समर्पयामि एक फूल वाहा पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः गणपतीला मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि नमस्करोमि अनेन गतपूजनेन पूर्वाराधनेन पंचामृत पूजनेन तामनामध्ये उदक सोडा पार्थिव सिद्धिविनायक महागणपती प्रियदां गणपतीच्या पायापासून फूल घ्यायचं त्याचा वास घ्यायचा आणि उत्तर दिशेला म्हणजे माझ्या बाजूला टाकायचं उत्तरे निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात् आता दुर्वेने गणपतीवरती अभिषेक करा ओम भद्रं कर्णे विष्णुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्निद्राः श्रेरङ्गे सुष्टुवां सत्सनोभिर्व्यशेमदेव हितं यदायुः ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शान्तिः 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 ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यमृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चातादव पुरस्तादवोत्तरातादव दक्षिणातादवोदातादवादरातादो सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मय स्वञ्चिन्मयः त्वमानन्दमय त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दा द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं तत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयिदयमेषति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितो नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनोऽध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वमिन्द्र त्वमग्नि त्वं वायु त्वं सूर्य त्वं जन्म त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम् गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरमनुस्वार परतरार्धेन्द्वैतं तारेण रुद्धमेतत्तवमनुस्वरूपं ककार पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार शान्तिरूपं बिन्दुरुतुलरूपं नादसन्धानं संविता सन्धि सैक्षा गणेशविद्या गणक ऋषिः निश्चिरोत् गायत्री छन्दः गणपतिर्देवता ओम गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं मृदङ्गवरदं हस्तैर्बिभ्राणमूषकध्वजं रक्तल्लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासतं रथगन्धानुलिप्ताङ्गं रथपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषोत्तरं विवन्ध्यायत्योन्तं सयोगी योगिनां वराः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते सुलम्बोदराय एकदन्ताय विघ्नाशने शिवसुताय वरदमूर्तये नमः एतदथर्वशीर्षंयोदिते सब्रह्मभूजाय कल्पते सर्वविघ्नैर्न बाध्यते सर्वतः सुखमेतते सपञ्चमहापापात् प्रमुच्यते सायं धियानो दिवसकृतं पापन्नाशयति प्रातरधियानो रात्रिकृतं पापन्नाशयते सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्र धियानोपविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम्
यो यदि मोहात् दास्यति सपापीयान् भवति सहस्रावर्धत यय्यं काममधीते तन्तमनेन साधयेत् अनेन गणपतिमभिषिञ्चते सवाग्मी भवति चतुर्थ्या मनश्नं जपति सविद्यावान् भवति इत्यथर्वणवाक्यं ब्रह्माद्याचरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति यो दूर्वाङ्कुलैर्यजति स वै श्रवणोपमो भवति यो लाजयति स यशोवान् भवति समेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति सवाञ्छितफलमवाप्नोति यस्साज्य समिद्भिर्यजति स सर्वं लभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यक् गृहीत्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमा सन्निधौ वाजप्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद् भवति य एवं वेद इत्युपनिषत् ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांति 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 ओम देवस्यत्वा सवितो प्रदेवेशनोर्बाहुभ्यां पूर्णोस्ताभ्याम् अग्निर्तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रस्येन्द्रियेणाभिषिञ्चामि बलाय श्रियै यशसेन्नाद्यायां भूर्भुवः स्वाहा अमृताभिषेकोऽस्तु शान्ते पुष्टिस्तुष्टिश्चास्तु पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः अभिषेकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि आता देवाला अत्तर लावा ओम कनिक्रदर्जनुषं प्रब्रुवाणयर्तिवाजमृदेवनावं सुमङ्गलशशुकनैभवासि मात्वा काचिदभिभा विश्वाविदत काश्मीरागर कस्तूरी कर्पूरमलयान्वितम् उद्वर्तनं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यतां पळीने गरम पाणी करा निरांजनाच्या शेजारी समयवरती बाजूला धरा म्हणजे नाही पळी काळी होईल पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः दुर्वेने पाणी शिंपडा गरम पाणी मांगलिक स्नानं समर्पयामि ते पाणी टाकून द्या चांगलं पाणी घ्या शुद्धोदक मांगलिक स्नानान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि शिंपडा शुद्धोदक स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि ओम तदस्तु मित्रावृणादग्ने संयोरस्मवेदमतु शस्तमशीमहि गातमतु प्रतिष्ठा नमो दिवे बृहते साधनाया गृहा वै प्रतिष्ठा सोक्तं तत्प्रतिष्ठितं या वाचा संसव्यं तस्मात् यद्यपितुरैव पशून् लभते गृहानैवैनानाजिगमचिति गृहाय पशूनां प्रतिष्ठा ओम नर्य प्रजां मे गोपायामृतत्वाय जीवसेः जाताञ्जनिष्यमाणाञ्च अमृते सत्ये प्रतिष्ठितां पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः सुप्रतिष्ठितमस्तु आता कापसाची वस्त्र निजान्व असं घालायचं ओम तं यज्ञंबरेषु प्रोक्षन् पुरुषं जातमकृतः तेन देवा ओ यजन्त साध्या ऋषयश्चये पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः अक्षताभा वस्त्रोपवस्त्रे कार्पासवस्त्रम् अक्षतान् समर्पयामि जान्हवीला हात लावा ओम तस्मात् ज्ञात सर्वतो संरोधं वृषदार्जं पशून्धं जगरे वायुव्यानरणं गाम्याशे पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः यज्ञोपवीतं समर्पयामि एक पेळीवर पाणी तामनामध्ये सोडा यज्ञोपवीतांते आचमनीयं समर्पयामि आता गणपतीच्या कपाळी गंधाचा लाल गंधाचा टिळा लावा किरंगडी शेजारच्या उजव्या हाताच्या बोटाने लावायचा ओम तस्मात् ज्ञात सर्वभूत रजसामान्यन्द्रे छन्दांसि चन्द्रे तस्मात् जजुस्तस्मात् अजायता पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि अक्षताः अक्षता स्तंदुला शुभ्रा कुंकुमेन सुशोभिताः मया निवेदिता भक्त्या ग्रहाण परमेश्वर पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि हळद कुंकू शेंदूर बुक्का अष्टगंध ही जी परिमल द्रव्य आहेत हे सर्व पायापाशी वहा ओम अहिरिव भोगे पर्येति बाहुं जायाहि दिं परिबाधमानः हस्तघ्नो विश्वावयनान् विद्वान् पुमान् संपरिबाधो विशदाः ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे नानापरिमलद्रव्यं गृहाण परमेश्वर पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि उदितारुणसङ्काशं जपाकुसुमसन्निभं सीमन्तभूषणार्थाय सिन्दूरं प्रतिगृह्यतां पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः सिन्दूरं समर्पयामि आता हार आणखीन फुलं घाला तांबडी फुलं दुर्वा हार ओम तस्मादश्वा जायन्त यजेतो भयादवतः गावो जनरे तस्मात् जाता अजावयाः माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो मया अर्तानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः असा धरा पुष्पमालां समर्पयामि हळू इमे माल्या शुभा दिव्या सर्व माल्य अलंकृताः पूता ब्रह्मपवित्रेण पूता सूर्य सरस्वती मालाः पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः पुष्पमालां समर्पयामि आता
अंगपूजा करायची. तर गणपतीच्या पायापासून डोकापर्यंत 2-2 दाणे अक्षता वाहा, मी पुरे म्हणेपर्यंत. गणेश्वराय महापादो पूजयामी, विघ्नराजाय नमः जाननी पूजयामी, आखुवाहनाय नमः उरु पूजयामी, हेरंबाय नमः कटिं पूजयामी, लंबोदराय नमः उदरं पूजयामी, गौरीसुताय नमः स्तनौ पूजयामी, गणनायकाय नमः हृदयं पूजयामी, स्थूलकर्णाय नमः कंठं पूजयामी, स्कंदाग्रजाय नमः स्कंदौ पूजयामी, पाशहस्ताय नमः हस्तौ पूजयामी, गजवक्त्राय नमः वक्त्रं पूजयामी, विघ्नहर्त्रे नमः ललाटं पूजयामी, सर्वेश्वराय नमः शिरः पूजयामी, गणाधिपाय नमः सर्वांगं पूजयामी. आता पत्री पूजा. ही पत्री घ्या आणि शक्यतो पायापाशीच व्हा. सुमुखाय नमः मालतीपत्रं समर्पयामी, मधुमालतीचे पान व्हा. गणाधिपाय नमः भृंगराजपत्रं समर्पयामी, माका व्हा. उमापुत्राय नमः बिल्वपत्रं समर्पयामी, बेलाचे पान व्हा. गजाननाय नमः श्वेतदूर्वापत्रं समर्पयामी, पांढरी दूर्वा. लंबोदराय नमः बद्रीपत्रं समर्पयामी, बोरीचे पान घाला. हरसूनवे नमः धत्तूरपत्रं समर्पयामी, धोत्र्याचे पान व्हा. गजकर्णकाय नमः तुलसीपत्रं समर्पयामी, तुळशीचे पान व्हा. वक्रतुंडाय नमः शमीपत्रं समर्पयामी, शमीचे पान व्हा. गुहाग्रजाय नमः अपामार्गपत्रं समर्पयामी, आघाड्याचे पान घाला. एकदंताय नमः बृहतीपत्रं समर्पयामी, डोरलीचे पान घाला. विकटाय नमः करवीरपत्रं समर्पयामी, कण्हेरीचे पान घाला. कपिलाय नमः अलकपत्रं समर्पयामी, रुईचे पान. गजदंताय नमः अर्जुनपत्रं समर्पयामी, अर्जुन सादडा. विघ्नराजाय नमः विष्णुक्रांतापत्रं समर्पयामी, विष्णुक्रांताचे पान घाला. बटवे नमः दाडिमीपत्रं समर्पयामी, डाळिंबीचे पान. सुराग्रजाय नमः देवदारुपत्रं समर्पयामी, देवदारूचे पान. भालचंद्राय नमः मरुपत्रं समर्पयामी, पांढरा मलवा. हेरंबाय नमः अश्वत्थपत्रं समर्पयामी, पिंपळाचे पान. चतुर्भुजाय नमः जातीपत्रं समर्पयामी, जाईचे पान. विनायकाय नमः केतकीपत्रं समर्पयामी, केवड्याचे पान. सर्वेश्वराय नमः अगस्त्यपत्रं समर्पयामी, अगस्त्याचे पान. आता डाव्या हाताने घंटा वाजवून उजव्या हाताने उद्बत्ती ओवाळायची. ओम यत्पुरुषं व्यद अधोकथिता व्यकल्पेन मुखं किमस्य गो बाहू गा उर उपादा उच्येते. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. धूपं समर्पयामी. उद्बत्ती बाजूला ठेवा आणि निरंजन ओवाळा. पुन्हा घंटा वाजवा. ओम ब्राह्मणोस्य मुखमासे बाहुराजन्य कृतः उरु तदस्य यद्वैश्य पद्भ्यां शूद्रो अजायता. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. दीपं समर्पयामी. चौकोनी मंडल करा. त्याच्यावरती नैवेद्य, पंचखाद्य, मोदक, दूध जे जे काही नैवेद्य आणलेले असतील ते चौकोनी मंडल करून ठेवा आणि त्या सगळ्या नैवेद्यांच्या बाजूने पाणी फिरवा. ओम चंद्रमा मनसो जातः चक्षुः सूर्यो जायता मुखाद इंद्रश्च अग्निश्च प्राणाद वायुरो जायता. त्याच्यात एक दुर्वा घाला. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. घृतपाची मोदक नैवेद्यं समर्पयामी. नानाविध नैवेद्यानि समर्पयामी. सत्यं त्वरतेन परिषञ्जामि अमृतायताम्. ओम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, म्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, म्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. 3 वेळेला तामनामध्ये उजव्या हातावरून पाणी सोडा. उत्तराभोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. हात कोरडे करा आणि एक गणपतीला गंधाक्षत फूल वाहा. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. करोद्वर्तनार्थे सपुष्पचंदनं समर्पयामी. विडा दक्षिणा सुपारी ठेवून त्याच्यावरती पाणी घाला. फळावरती पाणी घाला. पूगी फलं महत् दिव्यं नागवल्ली दल्यर्दं कर्पूरैला समायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्. हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः नन्दपुण्यफलदमतः शान्तिं प्रयच्छवे. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. मुखवासार्थे पूगीफल तांबूलं समर्पयामी. सुवर्णपुष्प दक्षिणां समर्पयामी. महादक्षिणां समर्पयामी. नारळाला कुंकू लावा. त्याच्यावरती थोडं पाणी घाला. फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफला शमनोरथाः. पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. फलार्थे नारिकेल महाफलं समर्पयामी. आता दुर्वा घ्या हातामध्ये. 2 दुर्वा गणपतीवरती घालायचे. त्याला युग्म असं म्हणतात. युग्म म्हणजे 2. गणाधिपाय नमः. दुर्वा युग्मं समर्पयामी. उमापुत्राय नमः. दुर्वा युग्मं समर्पयामी. अघनाशनाय नमः. दुर्वा युग्मं समर्पयामी. विनायकाय नमः. दुर्वा युग्मं समर्पयामी. ईशपुत्राय नमः. दुर्वा युग्मं समर्पयामी.
सर्वसिद्धिप्रदायकाय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि एकदन्ताय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि इभवक्त्राय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि आखुवाहनाय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि कुमारगुरवे नमः दूर्वायुग्मं समर्पयामि. आता एक राहिली 21 मधली ती एकदा घाला. गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्र घनाशन एकदन्ते भवक्त्रेति तथा मूषकवाहन विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक कुमारगुरवे नित्यं पूजनीया प्रयत्नतः दूर्वामेकां समर्पयामि. बस आता एक कापूर लावून ओवाळून ठेवा. चंद्रादित्यो च धरणर्विद्युदग्निस्तथैव च त्वमेव सर्वज्योतिंषि आर्तिक्यं प्रतिगृह्यताम्. पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. कर्पूरार्तिक्य नीलाञ्जनदीपं समर्पयामि. घंटा वाजून बघा. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारमुरवीन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी चैतन्यमामि. पार्थिवसिद्धिविनायक महागणपती नमः. कर्पूरदीपं समर्पयामि. वर उठून आपल्या भोवती प्रदक्षिणा करा आणि वाकून गणपतीला नमस्कार करा. जमला तर साष्टांग करा. ओम नाभ्या आसीदंतरिक्षं शीर्ष्णोद्यौ समवर्तता पद्भ्यां भूमिर्दिश श्रोत्रा तथा लोकाम् अकल्पयन्. पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. प्रदक्षिणां समर्पयामि. ओम सप्तास्यासन् परिधे त्रिसप्तसमितकृताः देवा यज्जन्नन्तन्वाना बध्नन् पुरुषं पशुं. पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. नमस्कारान् समर्पयामि. एक फूल वहा. ओम यज्ञेन यज्ञमोजन्त देवास्तान्निर्माणि प्रथमान्यासन्न ते हनाकं महिमान सजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. नमस्करोमि. हात जोडून गणपतीची प्रार्थना करा. आवाहनं न जानामि तवार्जुनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरो यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान् देहि देहि सर्वान् कामांश देहि मे. पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. प्रार्थनां समर्पयामि. नमस्करोमि. एक तामनामध्ये पळीभर पाणी सोडा उजव्या हातावरून. अनेन मया यथा ज्ञानेन गत षोडशोपचारैः पूजनेन तेन श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपती प्रीयताम्. डोळ्याला पाणी लावायचं. अद्य पूर्वोच्चारित वर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ म्हणा मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं पार्थिव सिद्धिविनायक महागणपती देवता प्रीत्यर्थं ब्राह्मण पूजनम करिष्ये. तामनामध्ये पाणी सोडा. पूजा सांगणाऱ्या गुरुजींची पूजा करायची. तिथल्या अक्षता घ्या आणि 2 दाणे इथे टाका. सिद्धिविनायक स्वरूपिणे ब्राह्मणा इदमासनं स्वासनं. माझ्या हातात एक पळीभर पाणी घालायचं. एषवो अर्घः अस्तु अर्घः. एक गंधफूल माझ्या हातात ठेवा. गंधा पांदो सौमंगल्यंचास्तु. अक्षता पांदो आयुष्यमस्तु. एक विडा ठेवा. तांबूलं पातो ऐश्वर्यमस्तु. दक्षिणा पांदो बोधयंचास्तु. दीर्घमायु श्रेय शांती पुष्टी सृष्टीश्चास्तु. सर्वांनी आरतीला चला. हा नमस्कार करा. नमो सनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिश्लोरुभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारणे नमः. सकलाराधने सर्चितमस्तु. अस्तु सकलाराधने सर्चितम. गणपतीच्या पायाचं तीर्थ घ्या. पळी भरून घ्या आणि गणपतीच्या पायाला लावा आणि ती प्या. अकाल मृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम सिद्धिविनायक पादोदकं जठरे धारयाम्यहम. 2 वेळेला आचमन करा म्हणजे 6 वेळेला पाणी प्या. भवं भवाने चैतन्यमामे पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. कर्पूरार्तिक्य नीलाञ्जन आर्तिक्य दीपं समर्पयामि. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची निर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर सिंधुराची गंभीर मुक्ताफळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नाखचित भरा दुर्योरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा. तिरे मुकुट शोभो भरा सुंदरती नो पुरे जनी गागलिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणिवर वंदना
वक्रतुंड वक्रतुंड त्रिनेना दाश्रमाचा वाटला हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सर्वर वंदना जय 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 मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय 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 दुर्गे दुर्गट भारी दुर्गण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वाली वाली जन्म मरणाचे वारी वाली पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिने सर्वरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवन भुवने पादादुराई सेनाई सारी समले परंतु सपोलवे गाई साई युगादीता प्रलो प्रवाही हेतु भक्ता लागे पावसिलोदाही जय देवी महिषासुरमर्दिने सर्वरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती देशापासून सोडी तोडी गोपाशा अंबे तुझवाजून तोड विलासा नगर दलिंदाला वर पंकजरेशा जय देवी महिषासुरमर्दिने सर्वरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी लवधवती विक्राला ब्रह्मांडे माला विजयकंठ काळा त्रिनेत्री ज्वाला लावण्या सुंदर मस्तके बाळा चैतन्या निर्मल वाहे दुर्दुरा जय 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 श्री शंकरा आरती ओ बालोद्र कर्पूर गौरा जय जय कर्पूर गौरा भोरा देवी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा तुझे जय उदळण कंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा वेलाळा जय जय श्री शंकरा आरती ओ बालोद्र कर्पूर गौरा जय जय देवी जयची जागर मंगल पैकेले सामाजी अवचित हर हर देवदले ते श्रवणे प्रार्थना केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय जय शंकरा आरती ओ बालोद्र कर्पूर गौरा जय जय व्याघ्रांबर फणिवर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन वैगंधकारी सदकोटी देवी उच्चारी जगुरुलीक नाम दादा अंतरी जय जय श्री शंकरा आरती ओ बालोद्र कर्पूर गौरा जय जय कलिंदोटांगण वलीन कारण गजान पायन रूप तुझे तमे अलिंगन आनंद भोजन भवे उपारिन मने नमः तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्याधनं तमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मन्त्रेण भावेते स्वभावा करोमि यज्ञं सर्वं तस्मै गजाननाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती गणपती बाप्पा ओम यज्ञेन यज्ञमोदन्त देवासान धर्माणि प्रथमान्यासन्न ते हनाकं महिमानसजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यम् कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्वरं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्या ये स्यात् सार्वभौमः सार्वायुषः तादा पराधाद पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकरायिति तदप्येष श्लोको विगीतो मरुता परिवेष्टारो मरुत्तस्यावसनगृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासद इति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्
पार्थिव सिद्धिविनायक महागणपते नमः मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि नमस्करोमि अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष गजानन प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि दोन वेळेला आचमन करा गणपती बाप्पा मंगल मूर्ती ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः पुन्हा एकदा ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम ओम वषट्ते विष्णवास आकृणोमि तन्मे जुषस्विष्ट हव्यं वर्धन्तु त्वा सुष्ठतयो ग्रो मे यूयंबात स्वस्तिभिः सदा नः 3 वेळेला म्हणा गजाननाय नमः गजाननाय नमः गजाननाय नमः मंगलमूर्ती अथ सिद्धिविनायक पूजा समाप्तम गणपती बाप्पा मंगल मूर्ती जया आलीस ना हो बरं झालं आलीस ते आपण ही कसली तयारी आहे अगं आज गणपती आहे ना हो मग नैवेद्याची तयारी उकडीचे मोदक हो मी बापरे भयानक अवघड आहेत त्या मी तर विकतच आणते सगळं अगं नाही ग अवघड नाहीये मग अगदी सोपे मी तुला सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक करायला शिकवते आता हो मी करतेच आहे शिकून घे वा वा छान आणि मला मदतही कर चालेल हा? चालेल ठीक आहे मैत्रिणींनो गणपतीचा आवडता मोदक उकडीचा मोदक आपल्याला आता सुधाताई शिकवतायत मी सुद्धा शिकणार आहे तुम्ही सुद्धा पाहून ठेवा चला चला तर मग बघूया आपण उकडीचा मोदक सुधाताई चला ही कसली तयारी आहे ही उकडीची तयारी आहे बर आणि ही सारणाची तयारी आहे अच्छा आता आधी आपण उकड करूया पण सुधाताई हा आमची उकड एक तर घट्ट तरी होते नाही तर पातळ होते आणि त्यामुळे मोदक सगळे तुटतात आणि म्हणून तुम्ही ते घरी करत नाही तर आता मी उकडीची अतिशय सोपी पद्धत सांगणार आहे हो सोपी आहे आणि ती कधीही तुमची चुकणार नाही आणि मोदक बिघडणार नाही छान छान हं? चालेल. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बर 1 वाटी तांदूळाची पिठी 1 चमचा साजूक तूप साजूक तूप पाव चमचा मीठ बर आणि अर्धा चमचा साखर साखर सुद्धा हा साखरेने 2 आपल्या गोष्टी चांगल्या होतात कुठल्या एक म्हणजे तयार मोदकाला ग्लेज छान येतो बर म्हणजे दिसायला मोदक छान दिसतो हा. आणि गुपित म्हणजे मोदकाला उकड जे आहे त्याला चिकटपणा येतो त्याच्यामुळे मोदक वळताना मोडणार नाही चांगलं आहे मग. हा? चांगलं आहे तर आता आपण सुरू करूया चालेल ना तर ही आपली प्रथम पिठी घेतली बर प्रमाण याचं प्रमाण असंच बर 1 वाटी पिठी पिठी किती सोपं आहे बघ बघू ना आता. अक्षरशः 5 हा. मिनिटाचं अच्छा ही 1 वाटी पिठी पिठी झाली हं? आणि ह्याच्यामध्ये पाऊण वाटी पाणी गारच पाणी गारच पाणी बर अगदी सोपं बर ह्या पद्धतीचा दुसरा फायदा म्हणजे हे नंतर जी मळायला लागते ना हा ती फार सोपी जाते बर आणि ह्याच्यात गाठी होणं नाही काहीही त्याच्यामध्ये होत नाही नंतर हे आपलं 1 चमचा साजूक तूप तूप. मी सगळं नुसतं मिसळतीये हा नंतर आता ते ह्याच्यामध्ये मीठ पाव चमचा मीठ हे चवीपुरतं हा बरं ठीक आहे आणि अर्धा चमचा साखर साखर एवढंच आपण घातलं हो बर हं? आणि आता हे सगळं चांगलं मिसळायचं बर आपण जसं पीठ भिजवतो ना हं 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 तसं मिसळायचं हे आणि हे मिसळून झाल्यावर ह्याला झाकण लावायचं बर हा हे उकड करायला डबा घ्या हा कारण ह्याला झाकण लावायला पाहिजे नाहीतर पाणी आत पडेल अच्छा म्हणजे हा अगदी पॅक बंद डबा करून हा कुकरमध्ये आपला नेहमीचा ठेवायचा. झाकण पाहिजे त्याच्यावरती आणि आता हे असं मिसळून झाल्यानंतर त्याला झाकण लावूया हा आणि आता ह्याला हे झाकण लावलं हं
हे कुकरमध्ये डबा ठेवायचा हं. आणि शिट्ट्या केल्या की तुझी उकड तयार. पण शिट्ट्या किती करायच्या? 3 शिट्ट्या 3 शिट्ट्या. भाताला करतो तशा. हा अच्छा. आणि मग मळून घ्यायचं परत. हो नंतर मळायचं. बर तर चालेल आपण आता शिट्ट्या करून घेऊ. चालेल. आता आपण उकड तिकडे गॅसवर ठेवली. हो हा तोपर्यंत सारण करून घेऊ. सारणाची तयारी. सारणाची तयारी. चालेल. हा त्याच्यासाठी 1 वाटी ओलं खोबरं बरं. खोवलेला नारळ, हा हा. अर्धी वाटी गूळ, गुळ, 1 चमचा भाजलेल्या खसखशीची पूड ओबडधोबड ओबडधोबड, हं. नंतर अर्धा चमचा वेलची पूड. वेलची पूड हा आणि अर्धा चमचा जायफळ. जायफळ पूड. हे आपल्याला आवडीप्रमाणे. बर हं? तर आता ह्याला काय करायचं, हे सुद्धा अगदी सोपं. बर. हा हे खोबरं घेतलं हं. आणि गूळ हं. हे दोन्ही एकत्र करायचं, चांगलं मिक्स करायचं. बर. ह्याच्यामध्ये एक लक्षात असं घ्यायचं की खोबरं जर कोरडं असेल, काही वेळेला नारळ जून सुका असेल होतो किंवा तर बराच चव वेळ. कोरडा असतो. तर चव जर कोरडा असेल तर त्याच्यावरती थोडंसं पाणी पाणी किंवा दूध अच्छा. शिंपडून घ्यायचं आणि नंतर आता हे आपण गॅसवरती फक्त शिजवून घ्यायचं. बरं शिजवताना ओलसर असतानाच थांबायचं, कारण नंतर ते आपोआप घट्ट कोरडं करायचं कोरडं नाही. जातं, नाहीतर कडक होईल. बर. हं? तर तेवढं झालं की आपलं सारण झालं. अच्छा. मग आता हे आपण गॅसवर शिजवायला घेऊया. चला. चला. आता मायक्रोवेव्ह मध्ये सारण कसं शिजवायचं ते बघूया. हो चालेल दाखवा. हा हं. तर साहित्य सगळं तेच आहे. मगाशी आपण घेतलं ते. हा गॅसवर शिजवायला घेतलं तेच. बर. हे सगळं मिश्रण गूळ आणि खोबरं आहे फक्त. बर. ह्याच्यामध्ये आपल्या वेलची पावडर, जायफळ हे सगळं नंतर नंतर घालायचं टाकायचं. शिजल्यानंतर. बर. तर हे आपण या भांड्यामध्ये काढून घेऊया. हं. आणि ह्याच्या बाबतीत मात्र एक लक्षात ठेवायचं की ओलं खोबरं, कोरडं ओलं कसंही जरी असलं हा. तरी ह्याला मात्र पाणी थोडंसं स्प्रे करायचं. म्हणजे हा स्प्रिंकल मारायचा. हा कारण ह्याच्यामध्ये फार लवकर कोरडं होतं सारण. बर. तर ते होऊ नये म्हणून थोडंसं पाणी याच्यामध्ये त्याच्यावरती शिंपडून घ्यायचं, हं. झाकण ठेवायचं. हं. मायक्रोवेव्ह मध्ये तू आता वापरतेच आहे, हो. तेव्हा झाकणाला फट ठेवायची तुझ्या लक्षात हो, असेलच. थोडीशी पाहिजे वाफ हा. जायला. हं. आणि हे आता आपण मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून 100% पॉवर फक्त 2 मिनिटं द्यायची अच्छा. की आपलं सारण तयार. चालेल. हा चला. चालते. आता मायक्रोवेव्ह मध्ये आपण उकड करूया. आपण प्रमाण तेच आणि पद्धतही तशीच. जवळजवळ सगळं सारखंच आहे. हा. थोडे फरक आहेत ते मी आता हा सांगते. म्हणजे थोडा फरक हा? आहे. तर हा. त्याला सुद्धा आपण 1 वाटी तांदूळाची पिठी घेतली. बरं. आता त्याला पाऊण वाटी पाणी घेतलं होतं. बर. त्याच्याऐवजी मायक्रोवेव्ह मात्र वाटीला वाटी. वाटी. अख्खी वाटी. हा. बर. गॅसवर करताना 1 वाटी तांदूळाच्या पिठीला पाऊण वाटी पाणी आणि मायक्रोवेव्ह मध्ये करण्यासाठी मात्र 1 वाटी पिठीला 1 वाटी पाणी. बाकी सगळं प्रमाण तेच. 1 1 चमचा तूप, तूप. पाव चमचा मीठ, हा. आणखीन अर्धा चमचा साखर. बर. म्हणजे आपलं सगळं बाकीचं प्रमाण तेच झालं. हा. फक्त आपण पाणी ह्याच्यामध्ये वाढवलं. वाढवलं हे जास्त. सुद्धा मगाच्या सारखंच मिक्स करायचं हा. आणि हे गॅसच्या ऐवजी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचं. बर. झाकण ठेवायचं बर. आणि ह्याला पॉवर वगैरे. 100% पॉवरवर 2 मिनिटं द्यायची. बर. एकदा बाहेर काढून हलवायचं बर. आणि पुन्हा झाकण ठेवून 50% पॉवर, आपण जशी गॅसवर वाफ देतो ना हा, तशी. तशी त्याच्यामध्ये एकदा. 50% पॉवर वरती पुन्हा 2 मिनिटं द्यायची. ठीक आहे. की ही पण उकड तयार. बर. आता ही आपण मायक्रोवेव्ह मध्ये ठेवूया. चला. याला पहिल्यांदा 100% पॉवर 2 मिनिटं, नंतर 50% पॉवर 2 मिनिटं. चालेल. हं? हो. की ही पण उकड तयार झाली. हे आपलं सारण तयार झालंय बर. आणि ही आपली उकड तयार झाली आहे. हा. हा तर आता ही मळायची. बर. तर ही उकड मळणं हेच ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं काम आहे. बर. उकड जितकी मऊ आणि एकसारखी मळली जाईल पण हे तर तेवढं असे. आपलं. हा आता त्याचीच दाखवते ना. तर ही ज्या वेळेला गरम काढतो ना कुकर मधनं, बरं. त्यावेळेला हाताने मळता येत नाही हा. आणि ती गरम असताना सुरुवातीला गाठी मोडून घ्यायला लागतात. हं. हा तर त्याच्यासाठी काय करायचं,
आपला हा पोटॅटो मॅशर असतो ना, त्याला तेल त्यांनी लावून घ्यायचं. तेल लावून घ्यायचं आणि पहिली त्यांनी सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या बर. अशा. हा हा. आणि मग पहिलं झालं की तोपर्यंत काय होतं, थोडीशी कोमट होते. कोंबट झाले. आणि कोमट झाली की मग तेल पाणी असं लावत आपल्याला हवं त्या प्रमाणामध्ये ही मळून घ्यायची. मऊ करून घ्यायची. मऊ करून घ्यायची. आता ही आपली अशी ही अशी मळून घ्यायची. बर. हा, आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी, जितपत घट्ट हवं, आपण हे मुद्दामून पाणी कमी घातलेलं बरोबर, हो, आहे. हो. तर आता आपल्याला हवं तसं पाण्याच्या हाताने हे आणखी मळायचं. सैलसर करून हा, घ्यायची. करून घ्यायचं. तेलाचा हात लावायचा. आपण जशी कणिक मळतो ना हा. त्याच पद्धतीने मळायची. बर. तर ही अशी जी मळलेली आहे ही आता मी तयार ठेवली आहे. ह्याचे आपण मोदक करूया. हो चालेल. हा, हं. तर ही याचीच ही अशी झालेली आहे. हा, ही आता अगदी हा, तर ही मऊ. अशी झाली हा, पाहिजे. अशी झाली. अशी झाली हं. म्हणजे मग आपला मोदक अजिबात चिरा पडणार नाही, तुटणार नाही. तुटणार नाही, काहीही होणार नाही. सगळ्यांना करायला सोपा. हा, आणि आता ह्याचे एक पारंपरिक प्रकार जो आहे हा. तर तो कसा करायचा, तर तो हाताने करतात. बर. हा, हं. तर तो एक दाखवते. चालेल. हा, तर ही जर उकड छान असेल, ह्याला करतानाच गोळा करतानाच लक्षात येईल की असं- ह्याला चिरा बिरा काही नाहीये. नाही. तर असं जर असेल तर हा मोदक चांगलाच होणार. बर. हं? हा झाल्यावर आता हे तेल आणि पाणी मगाशी आपण वापरलेलं हो, नाहीये. नाही. तर हे जे त्याचा उंडा करणं म्हणतात किंवा मोदक सारण भरण्यासाठी जी वाटी करायची, हा. तर त्याच्यासाठी हे सारखं पाणी आणि तेल तेल असं त्याचा लावायचं, वापर म्हणजे करायचा. मग हाताला उकड चिकटत नाही. बरोबर. आणि ही अशी गोल 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 फिरवत वाटी करायची. बर. हा, हे पण. आणि ह्याला आता कडेला जर चिरा आल्या नाही हं. तर त्याचा अर्थ उकड छान जमली. चांगली झाली. हा, त्याच्यासाठी ही अशी मळली जाणं बरोबर. हे त्यातलं महत्वाचं आहे. आणि या मॅशरनी खूप काम होऊन जातं. नंतर जराशी आपण हाताने मळली की ती अशी गुळगुळीत चांगली मऊ होते. आता ह्याला आपल्याला सारण भरायचं. सारण भरायचं. आणि आता ह्याला कळ्या पाडायच्या. बर. हा, हे अशा. अच्छा. हं. हं. आणि हलक्या हाताने ही टोकं जी आहेत ती ही वरच्यावर जुळवायची. जुळवायची. आणि हा असा कळा मोदक काढायचा तयार. की हा आपला, मोदक. ह्याला मोदक घडवणंच म्हणतात हं. आणि हे घडवणंच आहे. खरंच तर आहे. हे असे आपले मोदक. अच्छा. आता तुला आणखीन एक प्रकार दाखवते. वेगळा. आता वेगळा म्हणजे सोपा. बरं. आज मी सगळं सोपं सोपं दाखवलं. हा, तर हा मी का दाखवला की ही आपली पारंपरिक पद्धत पारंपरिक आहे. पद्धत, जुनी पद्धत. हा, पण ह्या पद्धतीपेक्षा सुद्धा आता मी तुला आणखीन एक सोपा दाखवते. बर. तर त्याला काय करायचं, हा आपला पुरी प्रेस असतो, हो, नाही तर माहिती. पोळपाट हो, असतं. लाटून घ्यायचं. हं. तर त्याच्यावरती हे प्लास्टिकचा कागद ठेवला, तेल लावलं. त्याच्यावर तेल लावलं, नंतर हा गोळा ठेवला हं. आणि ह्याची सरळ पुरी सारखी म्हणजे एकसारखी छान पारी करून मिळते. बर. हं. हा, आणि ह्यातही तुला अजून एक गंमत दाखवते. बर. ही जी उकड असते ना, हा, हा, हा. ह्याच्यामध्ये आपले खायचे रंग असतात की नाही, बर. तर ते घेऊन अगदी छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या रंगांच्या. बर. तर ह्या मी करून आणलेल्या आहेत. हं. हा, आपल्याला तुम्हाला दाखवायला. तर हे अगदी छोटं घ्यायचं, फार नाही घ्यायचं, कारण ते नंतर पसरणार आहे. बर. हा जिलबीचा रंग. हा, असे खायचे जे सगळे रंग खायचेच असतात रंग ना, आहेत हे. हा, हं. बर. तर ते सगळे ह्याच्यामध्ये आपण ठेवायचे. आपले रंगीत मोदक होणार. अरे वा. हा, तिरंगी. हा, जेवढे आपल्याकडे रंग असतील ना तेवढे सगळे घ्यायचे. वा वा. आणि आता हा, ह्याच्यावरती ह्याला पण तेल लावायचं. बर. हं? आणि हा ठेवला, अगदी थोडं दाबायचं, बरं. कारण उकड खूप मऊ असते. हं. यांनी आपली पारी पटकन होते. त्याच्या हाताने असं असं हा, असं हा, करत हा. बसायला लागतं. त्यापेक्षा- त्याच्या हे आता आपलं तयारच झालं. अरे वा. ही बघ सुंदर झाली. हं. आता ह्याच्या सुद्धा मध्ये सारण भरायचं. सारण भरायचं आणि मगाच्या सारखा मोदक करायचा.
आणि आता हे उकडण्यासाठी हं. गॅसवर बर पाणी उकळत ठेवायचं हं. आणि मोदक पात्रात किंवा चाळणीवरती पातेल्यात पाणी म्हणजे घालून नेहमीसारखं जसं आपण नेहमीसारखं करतो तसं. त्याला 15 मिनिटं द्यायची 15 मिनिटं. साधारणपणे. आता हे जे आज आपण मोदक केले हां. 1 वाटीच्या प्रमाणाने, हं. तर ह्याला आपल्याला ह्याच्यामध्ये मी जे करतेय हां. या साईजचे 6 मोदक होतात. 6 मोदक होत 6 मोदक होतात. बर तर 6 मोदक उकडायला जर ठेवले तर साधारणपणे 12-13 मिनिटं गॅसवर उकडायला लागतात, मोठ्या गॅसवर. आणि आणि मायक्रोवेव्ह मध्ये पण 5 मिनिटं ते 6 मिनिटं. वा तर हा जवळचा आपला तर किती छान हा, झालाय. तर हा आपला नैवेद्य. आता हे तुम्ही जितकं प्रमाण कमी जास्त कराल कराल तर तसा- तसे निरनिराळे आपल्याला करता येतात. सुरेखच झाला हा तर सुद्धा. हे आपले मोदक मोदक तयार तयार. झाले. हे आता फक्त उकडले की उकडले की झालं. झालं. तर आता आपण एक इकडे थोडे ठेवूया आणि तिकडे थोडे ठेवूया, चालेल. म्हणजे मायक्रोवेव्हचे आणि हे गॅसचे असे दोन्ही मोदक तयार होतील. सुरेख हम्म. छान. तर आपले हे आता मोदक तयार झाले. अरे बाप रे, तोंडाला पाणी सुटलंय. आता मी खाते, मला टेस्ट बघायची. थांब आधी नैवेद्य दाखवूया हो हो. आणि मग तूप घालून खाऊया. अच्छा, गरम गरम याच्यावरती गरम- तूप घालायचं हा. आणि खायचं. हा, मोदकाची गंमत साजूक तुपाशिवाय नाही. चालेल तर नैवेद्य दाखवायला नेऊया. चालेल.